मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. पोस्ट ऑफिस विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये भरती केली जाणार आहे. एकूण 95,000 ते 98,000 ची ही भरती केली जाणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहे आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत. तर पहिले पद असणार आहे पोस्टमन. परीक्षा होणार आहे की नाही ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पोस्टमन, त्याच्यानंतर मेल गार्ड, त्याच्यानंतर एम-टी-एस आणि नवीन पद तयार केलेले आहे असिस्टंट. एकूण 4 पदांसाठी एकूण वेगवेगळी 4 पदे आहे आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या जागा असणार आहेत. डिटेल्समध्ये चारही पदांचा अभ्यासक्रम काय आहे, सोबतच याची शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, मागे जी भरती आलेली होती 44,200 जागांची, याच्यापैकी महाराष्ट्राला किती जागा होत्या? तर इथे या ठिकाणी 3,130 जागा. 44,000 पैकी महाराष्ट्राला 3,130 जागा आपल्या महाराष्ट्राला होत्या. परंतु ही भरती मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असल्यामुळे महाराष्ट्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा असलेल्या बघायला भेटतील. पोस्ट ऑफिसला किती आहेत, मेल गार्डला किती आहेत, एम-टी-एसला किती आहेत आणि असिस्टंटला किती आहेत, हे देखील पुढे सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता समजा या ठिकाणी आसामला या ठिकाणी पोस्टमनसाठी बघू शकता 934 जागा आहेत, मेल गार्डला 73 जागा आहेत आणि एम-टी-एसला 738. आणि या ठिकाणी ही माहिती असिस्टंटची अजून आलेली नाही. डिटेल्समध्ये पुढे माहिती बघूयात. आता खूप मुलांचा एकच प्रश्न असेल की महाराष्ट्रामध्ये हे वेगवेगळ्या राज्यांचं बघण्यापेक्षा डायरेक्टली महाराष्ट्राचे आपण बघूयात. तर बघू शकता 14 नंबरच्या सर्कलला नेहमी आपले महाराष्ट्र असते. तर बघू शकता महाराष्ट्र सर्कल हे आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जे आहे आपलं पोस्टमन ही वेगळं आहे. 2 पोस्टमनची, एक पोस्टमनची भरती डायरेक्टली केली जाते. 10वीच्या मार्क्सवरती सिलेक्शन केले जाते आणि ह्या परीक्षेमध्ये या ठिकाणी या भरतीमध्ये पेपर होत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता 9,884 जागा पोस्टमनसाठी आहेत. लक्षात घ्यायचं, याचं पेमेंट चांगल्या प्रकारचं असलेलं बघायला भेटेल, सेंट्रल लेवलचं. त्याच्यानंतर जे मेल गार्ड आहे बघू शकता 147 जागा आहेत मेल गार्डसाठी. त्याच्यानंतर एम-टी-एस साठी देखील या ठिकाणी बघू शकता 5,478 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर हे असिस्टंटसाठी जवळजवळ 1,500 प्लस जागा राहणार आहेत. आता मी संपूर्ण या ठिकाणी बघू शकता, जर सर्व राज्यांचा मिळून विचार केला तर ही ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. याच्यामध्ये पोस्ट ऑफिससाठी बघू शकता 59,099 जागा असणार आहेत. त्याच्यापैकी 9,000 जागा बघू शकता, 9,000 जागा सर्वात जास्त महाराष्ट्राला 9,884 जागा आपल्या महाराष्ट्राला असणार आहे. त्याच्यानंतर मेलगार्डला 147 आणि एम-टी-एसला बघू शकता 5,478 आणि याच्या असिस्टंट पदांमध्ये देखील वाढ होणार आहे. तर सर्व पदांचा जो अभ्यासक्रम आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल. आता सर्वांना माहित आहे हे पोस्टमन जे पद आहे हे सर्व फक्त या ठिकाणी 10वी पास वरती असणार आहे. फक्त 10वी पास वरती असणार आहे आणि सर्व पदांसाठी परीक्षा होणार आहे. ही भरती वेगळी असते. जी पोस्ट ऑफिसची मागे भरती आलेली होती तिच्यामध्ये पेपर होत नाही, फक्त 10वीच्या गुणांवरती त्याच्यामध्ये सिलेक्शन केले जातं. परंतु याच्यामध्ये पेपर होणार आहेत. याचा अभ्यासक्रम देखील पुढे सांगणार आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे जे पद आहे बघू शकता मेल गार्ड सर्वात मोठं पद आहे आणि चांगल्या लेवलचं पद आहे. 147 जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे. कॅटेगरी वाईज जागा लवकरच येतील आणि ही जाहिरात कधी येईल, अर्ज कधीपासून करू शकता, तर डिटेल्समध्ये माहिती बघूयात. त्याच्यानंतर बघू शकता 5,000 जागा बघू शकता 5,478 जागा या एम-टी-एससाठी आणि 1,500 प्लस जागा असिस्टंटसाठी असणार आहे. तर जे पोस्टमन जे पद आहे हे या ठिकाणी 9,884 जागा आहेत. फक्त 10वी वरती तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जे मेल गार्ड पद आहे, मेल गार्ड बघू शकता जे 12वी पास वरती तुम्ही अप्लाय करू शकतात. जर 12वी झालेले असेल तर मेल गार्ड पदासाठी देखील अप्लाय करू शकत आहात. सर्व पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकत आहात. आणि ज्या मुलांची टायपिंग किंवा MSc-IT झालेली आहे या मेल गार्ड या पदामध्ये त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर हे एम-टी-एस जे पद आहे, एम-टी-एस पद आहे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जागा असणार आहे. फक्त 10वी पास वरती तुम्हाला ही भरती करता येणार आहे, 10वी पास. त्याच्यानंतर जे असिस्टंट पद आहे हे फक्त 12वी पास आहे. टायपिंग MSc-IT ची येथे गरज लागणार नाही, अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे. आता ही भरती या ठिकाणी स्टेट वाईज जशी त्यांनी डिवाइड केली आहे, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सांगण्यासारखा आहे की याच्यामध्ये परीक्षा होणार आहे आणि प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी मी पोस्टमनसाठी P लिहित आहे आणि त्याच्यानंतर मेल गार्डसाठी M लिहित आहे. त्याच्यानंतर जे एम-टी-एस लिहित आहे आणि या ठिकाणी असिस्टंटसाठी सर्वांचा अभ्यासक्रम सेम असणार आहे. फक्त या ठिकाणी मेल गार्डचा थोडा येथे फरक असणार आहे.
याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला जनरल अवेअरनेस 30 प्रश्न, जनरल अवेअरनेस याच्यामध्ये जी.के आणि चालू घडामोडी असणार आहेत 30 प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून या ठिकाणी 30 प्रश्न असणार आहे. इंग्रजी व्याकरण देखील असणार आहे 30 प्रश्न. सॉरी या ठिकाणी हो, बरोबर. या ठिकाणी चालू घडामोडी आणि जी.के आणि गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी जी.के. या ठिकाणी जी.के लिहून टाकतो मी. जी.के 30 मार्काला, इथे मॅथ 30 मार्काला, इथे रिझनिंग बुद्धिमत्ता 30 मार्काला आणि इंग्रजी व्याकरण 30 मार्काला. म्हणजे या ठिकाणी 120 मार्काचा अशा प्रकारचा पेपर होईल. आणि जो मेलगार्डचा जो पेपर असणार आहे सर्व पदांचा, हे पोस्टमनसाठी सांगितलं, एम-टी-एससाठी आणि असिस्टंटसाठी सर्व पदांचा जे सेम अभ्यासक्रम आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि जे एम-टी-एस सॉरी जे मेलगार्ड आहे याचा थोडा अभ्यासक्रम सर्व सेम राहील. फक्त याला जो थोडे संगणकवरती तांत्रिक प्रश्न राहतील, ज्यांची टायपिंग झालेली आहे किंवा ज्यांची एम-एस-सी-आय-टी झालेली आहे त्यांना सोपे जाईल. जे मेलगार्ड हे पद आहे त्याच्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राला म्हणजे सर्व राज्यांना जे संगणकवरती प्रश्न असणार आहे तांत्रिक प्रश्न, तुम्हाला 20 ते 30 तांत्रिक प्रश्न राहतील. आता जो सविस्तर अभ्यासक्रम बदल होणार आहे याच्यामध्ये सविस्तर जाहिरात आल्यावरतीच समजेल. आता खूप मुलांचा जो प्रश्न आहे, हे डाऊट असेल की हे अर्ज कधीपासून येणार आहे, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, याची घोषणा कधी जाहीर केलेली आहे, डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर याची घोषणा पहिल्यांदा सांगितली होती की या ठिकाणी बघू शकता, 1 मिनिट, 65,000 याच्यामध्ये 1 मिनिट. याच्यामध्ये जी पहिल्यांदा त्यांनी घोषणा केली होती त्याच्यामध्ये सांगितली होती की 65,000 प्लस जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी या ठिकाणी 95,000च्या या ठिकाणी नोटिफिकेशन काढली, 95,000 प्लस जागा रिक्त आहेत. आणि हा अहवाल राज्यानुसार त्यांनी जाहीर केलेला होता. दोन वेळेस जाहीर केलेला होता. आता मुलांचा जो प्रश्न आहे की हे अर्ज कधीपासून करायचे आहेत, तर या ठिकाणी सध्या या ठिकाणी नोव्हेंबर चालू आहे. डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थिर होण्यास टायमिंग लावू शकतो. तरी ही जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्ये येते. आणि 2019-20 मध्ये ही जाहिरात आली होती, त्यावेळेस देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेली होती. परंतु या ठिकाणी बघू शकता 100% ही जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्येच आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर आतापासून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर या परीक्षेला तुम्ही क्रॅक करू शकत आहात. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.